आज वॉर्ड क्रमांक 11 येथे डॉक्टर अलमदादा देशमुख, मनीषाताई संदीप पाटील यांच्या प्रचारार्थ छोटी कॉर्नर बैठक घेण्यात आली। त्या आणि दुपारी आमची एक रॅली झाली या भागामध्ये। तर फिरत असताना बऱ्याच समस्या जाणून आलेल्या आहेत। जरी हा वॉर्ड किशोरप्पांच्या नगरसेवकाचा आधी नव्हता तरी पण आपण बरेचशा विकास कामं वॉर्डमध्ये केलेले आहेत। थोडे बहुत कामं बाकी आहेत आणि वॉर्ड दुर्लक्षित केला जातो असं वॉर्डवाल्यांचं म्हणणं आहे। तशी कुठलीच गोष्ट नाही आहे। छोटे छोटे कामं आहेत, त्यासाठी पाठपुरावा लागतो। पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक नगरसेवकाची गरज असते। जर आपल्या शिवसेनेचे नगरसेवक असले तर या छोट्या मोठ्या समस्या काही दिवसातच सोडवल्या जातील। आणि वॉर्ड क्रमांक 11 वाल्यांना माझी नम्र विनंती आहे आणि नम्र आवाहन आहे की आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ सुनीताताई किशोरप्पा पाटील, डॉक्टर अलमदादा देशमुख तसेच मनीषा संदीप पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। तुमच्या कुठल्याच समस्यांना सामोरे जावं लागणार नाही याची मी महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला शब्द देते। पाचोरा नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून त्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार अनीस आलमचांद पाशा देशमुख उर्फ डॉक्टर आलम देशमुख व धनराज पाटील यांची भाऊजाई मनीषा संदीप पाटील यांनी शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता प्रभागात कॉर्नर बैठक घेऊन मतदारांच्या समस्या अडी अडचणी जाणून घेतल्या। त्यांच्याशी थेट संपर्क साधला, त्यांना संबोधित केले। शिवसेना पक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीताताई किशोरप्पा पाटील व प्रभागातील दोघेही उमेदवार यांबाबत ललिताताई पाटील यांनी अधिकची माहिती देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा याबाबतचे आवाहन केले। पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनीताताई किशोरप्पा पाटील यांच्या साथीने या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू असे प्रतिपादन दोघेही उमेदवारांनी बैठकीत उपस्थित मतदारांना केले। डॉक्टर साहेब, आज बैठक झाली या ठिकाणी कॉर्नर बैठक, तर आपण काय समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी कसे प्रयत्न करणार प्रभागातील? मी डॉक्टर आलम देशमुख, प्रभाग क्रमांक 11 ब, मी उमेदवारी केलेली शिवसेना पक्ष, निशाणी आहे धनुष्यबाण। आम्ही जे केलेलं आहे, आम्ही फक्त आहे ना किशोरप्पाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण आहे ना रॅली काढली। आम्ही वार्डात आज रॅली पाहिल्यानंतर आम्हाला काही समस्या जाणवल्या, पण इथे विरोधक होते, आमचं काही चालत नव्हतं। चालत न म्हणजे आम्ही इथे काहीच नव्हतं आमचं। आता आम्हाला काही आहे ना समस्या जर असतील, आम्हाला जर सांगितलं नाही तर आम्ही कसे करणार। आता आम्हाला आहे ना समस्येचं पूर्ण निराकरण करायचं आहे। नगराध्यक्षचे उमेदवार सुनीताताई पाटील, 11 अ चे उमेदवार मनीषाताई पाटील, 11 ब चे उमेदवार डॉक्टर आलम देशमुख। आमची निशाणी आहे धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण। आम्हाला प्रचंड मताने विजयी करा आणि आम्हाला एक वेळेस संधी द्या। भाऊ, काय सांगाल, कसा काय प्रतिसाद मिळतोय? जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 11 मधून आदरणीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वात आपल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये 11 अ मध्ये सौ मनीषा संदीप पाटील ही माझी सून आणि ब मध्ये डॉक्टर आलम देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली। आज नुकतंच आम्ही रॅलीचं आयोजन केलेलं होतं। रॅलीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण प्रभागात फिरलो। उत्तम प्रतिसाद जनतेने दिला आणि ते म्हणण्यापेक्षा किशोरप्पांनी जे कामं केलेले आहेत त्या कामाच्या जोरावर दोघं नाही 3 सीटा सो सुनीताताई किशोरप्पा पाटील नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार, नंतर आलमदादा मनीषा संदीप पाटील हे प्रचंड बहुमताने विजय होणार आहे। यात काडी मात्र शंका नाही। प्रभाग क्रमांक 11चा ज्वलंत प्रश्न आहे। अतिक्रमित जे आपले घरं आहेत, हनुमान नगर असो, शिवाजीनगर असो, छत्रपती शिवाजीनगर असो, त्यानंतर तकिया असो, मुल्लाबाडा म्हणतो आपण त्याला, त्यानंतर बिस्मिल्ला नगर, याच्यामध्ये अतिक्रमित घरांचा जो प्रश्न आहे प्रलंबित पडलेला आहे। माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी अगोदरच पाठपुरावा करून नगरपालिकेच्या माध्यमातून 20 लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाला वर्ग केलेले आहेत।
आणि आम्ही दोघं उमेदवार प्रभाग क्रमांक 11च्या जनतेला ग्वाही देतो की येत्या निवडणूक झाल्यानंतर येत्या 6 महिन्यात किंवा कमीत कमी 8 महिन्यामध्ये हे सर्व घरं सिटी सर्वेच्या नावावर लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.